जीवाची पर्वा न करता ईश्वरपूरच्या पोलीस अंमलदाराने नदीत उडी मारून वाचवला वृद्धाचा जीव। जयवंत पाटील यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक। कर्तव्य बजावून घरी परतत असताना समोर घडलेला अनर्थ पाहून एका पोलीस अंमलदाराने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ताकारी नदीच्या पात्रात उडी मारून एका बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवला। जयवंत विठ्ठल पाटील असे या धाडसी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या या शौर्याचे सांगली जिल्हा पोलीस दल आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार जयवंत पाटील हे 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास आपले कर्तव्य संपवून घराकडे निघाले होते। ताकारी नदीच्या पुलावरून जात असताना त्यांना तिथे लोकांची मोठी गर्दी दिसली। एक इसम पुलावरून नदीत पडला असून तो पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले अंगावरील कपडे बाजूला काढले आणि पुलावरून थेट नदीच्या पात्रात उडी मारली। त्यांना साथ देण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका जागरूक नागरिकानेही पाण्यात उडी मारली। दोघांनीही पोहत पोहत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला सुखरूप नदी काठावर आणले। नदी बाहेर काढल्यानंतर चौकशी केली असता सदर व्यक्तीचे नाव दीपक महादेव पळसे, वय वर्ष 49, राहणार ईश्वरपूर असल्याचे समजते। त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेमार्फत पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूर येथे दाखल करण्यात आले। पोलीस गणवेशात असो किंवा नसो, खाकी वर्दीतील माणुसकी आणि कर्तव्य तत्परता जयवंत पाटील यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे। या धाडसी कामगिरीबद्दल आणि सांगली जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवणे हे खऱ्या अर्थाने पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सार्थ ठरणारे आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत।